सौभाग्यवती सुलभाताई लोंढे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय, त्यांचं सहर्ष स्वागत करतोय। त्यानंतर सौभाग्यवती भारतीताई लवटे मॅडम सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। त्यांना सुद्धा मी विनंती करतोय की आपण यावं आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर भारतीताईंचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून, सुस्वागतम। त्यानंतर मोहिनी मॅडम सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून। त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतोय की आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि या सन्मानाचा आमचा स्वीकार करावा। जाणता राजा चषक 2025 वारदोलीच्या या भव्य रजनी स्पर्धेमध्ये सर्वांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं स्वागत करतोय। सुस्वागतम, सहर्ष स्वागतम। सन्मान केला जातोय मोहिनी मॅडमचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून। सर्वांचं करूया स्वागत। या मंचावर आलेल्या सगळ्या अतिथीगणांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मंचावर आणि या घेऊन जातो या मॅचच्या दिशेनं। विजेते संघ दोनही संघ आमने सामने सज्ज झालेत। यावेळेस हा बॉल अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्राइक एंडला हा थ्रो आणि सापडलाय, फलंदाज होईल बाद। धक्का लागलाय तो कैरे टीमला आणि सगळ्यात मोठा ब्लास्ट झालाय। बिग ब्लो मैदानाच्या बाहेर जात असताना अतुलला मैदान सोडावं लागतंय। पहिला धक्का कैरे टीमसाठी। या स्पर्धेमध्ये सगळेच सामने आपण 4 ओव्हरचे खेळवतोय। फक्त तिसरा सामना जो आहे तो 3 ओव्हरचा असेल, परंतु या मॅच नंतर मात्र दोन्ही संघ घरी जाऊ शकता, कारण वेगळ्या लॉट्सचे हे सामने आहेत, त्यामुळं जास्त जागरण नाहीये। खरं तर जागरण आहे 40+ आज। तर पहिला धक्का लागला इकडे, फर्स्ट विकेट डाऊन। 4 या धावसंख्येवर अतुल परतलाय। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना गणेश वाघे मागच्याही मॅच मध्ये रनआउट झाला होता। मागच्या मॅच मध्ये थोडीशी अवस्था बिकट होती। सुरुवातीला 5 फलंदाज झटपट बाद झाले होते आणि त्यानंतर मात्र डाव सावरला होता शेवटला देवेंद्र पाटीलला। कुणाल मोकल पहिलं षटक करतोय, डेड बॉलचा इशारा। पहिल्या बॉलवर चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र लगेचच पुढच्या बॉलवर रनआउट अतुल झालाय। अडबा बॅटनं खेळला हा स्ट्रोक, ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, त्या ठिकाणी सिंगल मिळेल रजतला। खातं उघडेल तो। अकाउंट ओपन करत असताना टीमची टोटल 5 ओव्हर, 5 धावा धावफलकावर। पहिलं षटक सुरू आहे सध्याच्या घडीला धावफलकावर। आपण पाहतोय 5 धावा, दोनही विजेते संघ आहेत। त्यानंतर 40+ थरार तुम्हाला पाहायला मिळेल। आजच्या रात्रीमध्ये एक काळ गाजवलाय ज्या खेळाडूंनी। अडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न, बॉल खाली राहिला, टप्पा पडल्यानंतर स्वीप करायचं होतं इकडे गणेश वाघेला, परंतु बिलकुल कनेक्शन नव्हतं। बाईचा इशारा पंचांचा आलाय। एक धाव एक्स्ट्राज मध्ये जोडली जाईल, धाव संख्या 1 ने पुढे जाईल। स्कोर मूव्स टू 6 नाव। पहिला सामना आपण पाहिला होता, पारगाव संघानं कसळखंड टीमला नमवलं होतं आणि नुकताच झालेला या अगोदरचा सामना च्या टीम मध्ये आपण पहिल्या मॅच मध्ये कैरे संघानं भातांडला नमवलं होतं। यावेळेस मात्र सुंदर ड्राइव्ह आहे, ऑन साइडला कडा प्रहार पाहायला मिळतोय।
बॉलला भिरकावून दिले. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहू. 4 धावा मिळतील. कणकणीत असा चौकार. दहा धाबा रजत पाटीलच्या बॅटमधून पहिला मोठा स्ट्रोक पाहायला मिळालाय. टीमची टोटल पहिल्याच ओव्हरमध्ये 10 झाल्यात आणि या मैदानावर आपण पाहिलं ना 40+ जरी धाबा आल्या 42, 44, 48 या धाबा डिफेंड होतात. ते मघाच्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळालं कैरी टीमकडून आणि हे बऱ्याच वेळेला घडलं या स्पर्धेमध्ये. राऊंड स्टम्प्सनं थोडासा चेंज ऑफ पेस वळवलाय. थोडासा बॉल बाहेरच्या बाजूला. इकडे मात्र डॉट बॉल येत असताना पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 1 गडी बाद 10 धावा कैरी टीम. प्रतीक तारेकर आपटला होता. यावेळेस मात्र पुल शॉट ऑन साइडला मिड विकेटच्या हातामध्ये. सेकंड विकेट डाऊन. चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय कुणाल मोकलला आणि हा दुसरा धक्का लागलाय कैरी टीमला. गणेश वाघे मैदानाच्या बाहेर. चौथ्या क्रमांकावर रॉयल पाटील येतोय. 10 वर 2 सफलता मात्र मिळवली ती प्रतीक तारेकर. सोपी नाहीये गोलंदाजी फेस करणं. प्रतीककडे दोनही बाजूला चेंडू वळवण्याची कला अवगत आहे. हे व्हेरिएशन्स तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळतील. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, मधूनच एखादा सोडलेला भन्नाट वेगानं यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळेल. चेंज ऑफ पेस पाहायला मिळतील आणि त्याचमुळे बऱ्याच वेळेला 6 वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू टाकून फलंदाजांना तो नेहमीच त्रस्त करत असतो. ओ यावेळेस इनसाइड एज बॉल पाठीमागे आला. शॉर्ट फाईन लेगला कशी बशी एक धाव पूर्ण झाले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 11वी धाव नोंदवली जाते. रॉयल पाटील आणि रजत पाटील आर फॅक्टर कैरी टीमचा सध्याच्या घडीला खेळपट्टीवर आहे. पाठीमागच्या मॅचमध्ये कैरी टीमला फार मोठा संघर्ष करावा लागला होता. संघर्षामधून विजयश्री खेचून आणली होती त्यांनी. प्रतीक तारेकर गोलंदाजी ट्रॅकवर. यानंतर 40+ क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. हळूहळू संघ या ठिकाणी उपस्थित होत असताना सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. फिरून खेळा स्ट्रोक ऑफ स्टोनच्या बाहेर. शफल क्रॉस होऊन हा फटका सजवलाय. बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावा करता चौकार. स्ट्रक्चरचे प्रशांतजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरजी मिसाळ साहेब, गणपतजी सावंत साहेब याही दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण मंचावर येऊन या सामन्याचा आनंद घ्या. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. सिंगल रन या ठिकाणी जोडली गेले. धावसंख्या 16 वर 16 ऑन बोर्ड.
दुसरं षटक सुरू आहे प्रतीकचा हा बॉल यावेळेस मात्र थोडासा अनोख्या स्टाईलमध्ये टायमिंग तर बिलकुल झालं नव्हतं. इकडे मात्र कम्प्लिटली मिस झाला होता फटका. रजतकडून डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 2 गडी बाद 16 धावा. दक्ष इन्फ्रास्ट्रक्चरचे आदरणीय प्रशांतजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतोय की आपण मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. जाणता राजा चषक आपण एन्जॉय करतोय. वारदोलीची स्पर्धा. त्यानंतर मोरे इन्फ्रास्ट्रक्चरचे रोहितजी मोरे यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतोय. त्यांना विनंती करतोय की आपण मंचावर या. त्यांच्या माध्यमातून खरं तर हे मैदान आम्हाला उपलब्ध करून देण्यात आलंय आणि म्हणूनच एक सुंदर स्पर्धा या क्रीडांगणावर आम्ही खेळवली जाते. तर रोहितजी मोरे साहेब आपण सुद्धा मंचावर या. तर रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय राजेंद्र दादा पाटील साहेब या ठिकाणाहून प्रस्थान करतात. त्यांचा आम्ही मनाच्या अंतकडापासून हार्दिक असं आभार व्यक्त करतो की आपण आलात आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला सदिच्छा भेट आपण दिलीत. आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. कॅश ड्रॉप ॲडव्होकेट प्रतीकजी पाटील साहेब यांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन या सामन्याचा आनंद घ्या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. तर जेल सोडण्यात आलाय. यावेळेस मात्र जीवनदान मिळालं फलंदाज रजत पाटीलला. 18 धावा धाव फलकावर. अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅकवर. ओ इकडे मात्र मिस झाला. यष्टी रक्षक बॉल लॉंग स्टॉप निघालाय. सीमा रेषेच्या दिशेनं मिळतील 4 धावा. या आपलं सहर्ष स्वागत आहे. यांच्या माध्यमातून खरं तर सुंदर असं मैदान ज्यांनी उपलब्ध करून दिले आम्हाला. इकडे सुद्धा थोडासा फाईन कन्वर्ट करायचा होता हा स्ट्रोक परंतु मिस झाला होता. 1 धाव पूर्ण करण्यात आले. सिंगल रन धावसंख्येमध्ये होईल बदलाव. बॅटकट आहे अंपायर की लेग बाईज आहे. थँक्यू. तेवीस धावा धाव फलकावर. अक्षय पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. स्पीडअप करत राहा टीम पारगाव. फुल टॉस आहे. ऑन साइडला स्विंग केलाय. स्क्वेअर लेगच्या वरतून खेचलाय. एक उत्तुंग षटकार. ट्वेंटी 29 धावा धाव फलकावर. कैरे संघ हळूहळू पुढे वाटचाल करत असताना इकडे मात्र शॉट ऑफ लेंथ होता. बॅकफुट वरून पूल केलाय. सेफली लँड वॅकंट एरिया त्या ठिकाणी होता. दुसरा धाब्याचा कॉल आणि हा कॉल यशस्वी होत असताना 2 धावा आणखीन मिळतील. दुहेरी धावांचं योगदान. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 31 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 31 धावा धाव फलकावर.
आणि इकडे मात्र आणखीन एक मोठा स्ट्रोक येत असताना कैरे संघ हळूहळू मात्र मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. हा येतोय षटकार. विकेट कीपर कडे इट्स अनप्लेबल डिलिव्हरी कॉल फ्रॉम अंपायर. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. एक्स्ट्रास मध्ये धाव नोंदवली जाईल आणि धाव फलकावर 38. 38 ऑन बोट. विघ्नेश पाटील पुन्हा एकदा. लोबफुल टॉस बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला. मिड विकेट कडे क्षेत्ररक्षक. सिंगल इझिली कन्व्हर्टेड इन टू द डबल्स. सुपर रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांमध्ये आणि या दोन धावांच्या बरोबरीनं धाव फलकावर 40. 40 ऑन बोर्ड. आज 40 प्लसचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. सगळे सज्ज झालेत आणि आजच्या लॉट्समध्ये बेलवली संघ सुद्धा खेळताना दिसेल. ऑन साइडला वळवलाय बॉल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी या डीप मध्ये झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. तिसरा धक्का 40 या धावसंख्येवर कैरेला. चला टॉस साठी यायचं आहे. बहिरीनाथ वारदोली 40 प्लस आणि त्यांच्या विरोधामध्ये चिरले 40 प्लस. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण मंचावर या. जसा पहिल्या इनिंगचा खेळ संपेल, शेवटचा बॉल पडेल, लगेचच आपण टॉस करणार आहोत. तर वेळेमध्ये आपण उपस्थित राहाल अशी अपेक्षा करतो. घरच्या मैदानावर खेळण्यासाठी सज्ज असेल टीम वारदोली. अलीकडेच नव्यानं खरं तर हा संघ उदयास आलाय 40 प्लस मध्ये. ऑन साइडला वळवला बॉल. पुलचा कमाल फटका. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पार. सीमा रेषेच्या दिशेने बॉल चाललाय. 4 धावांकरता खणखणीत चौकार. फोर्टी 44 धावा धाव फलकावर. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. वारदोली विरुद्ध चिरले असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. देवेंद्र पाटील आल्या पहिलाच बॉलवर चौकार. ज्या देवेंद्र पाटील मागचा सामना संकटामध्ये असताना संकट मोचक म्हणून बॅटिंग केली होती. लेंथ बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर येतोय. इकडे थोडासा बैठक सजवण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. 44 ऑन बोर्ड. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. गोलंदाज विघ्नेश पाटील ऑन समोर नेलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आणि त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय सीमारेषेच्या बाहेर. आणि या 6 धाब्यानं कैरे संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 50 धावा कंप्लीट.
चिरले संघानं. सुनीलजी बागेश साहेब, अप्पा बागेश साहेब, त्याच दरम्यान रवींद्र दुर्गे साहेब यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. तसेच गुरुग्राम पंचायत भिंगारचे माजी सदस्य आपले सर्वांचे लाडके आदरणीय हरिचंद्र भोईर साहेब भिंगारवाडी यांना विनंती करू या मुख्य व्यासपीठावरती. त्या दरम्यान मनोहर गायकर भिंगारवाडी यांना देखील विनंती करू या मुख्य व्यासपीठावरती. इराण ऍक्शन पाहायला मिळेल. वारदोलीचा संघ मैदानाच्या आतमध्ये. खरं तर नव्यानंच बांधणी झाली खरं तर या संघाची. आमचे जितेंद्रजी बदाले असतील, त्याचबरोबर एकाजी आरिवले असतील, त्यांनी सुद्धा मोठा पुढाकार घेतलाय. सगळ्यांना एकजूट आणि ते जुने दिवस नक्कीच आठवतील खरं तर, कारण एक काळ गाजवलाय खरं तर या संघानं सुद्धा. बारदोली आज अनेक खेळाडू तुम्हाला असेच पाहायला मिळतील, लेजंड क्रिकेटर्स. आणि या भिंगारवाडी यांना देखील विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील आम्ही सहर्ष आणि सहर्ष स्वागत करतो. आपण पाहतो या प्रमुख अतिथी सन्माननीय अप्पा बागेश साहेब, रवींद्रजी दुर्गे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होता, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सर्वांनी या मंचावर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. सन्माननीय रामचंद्रजी मालकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा आम्ही पहिल्यांदा शब्द सुमनानं मनापासून स्वागत करतोय. सुस्वागतम. चला मॅच चालू करा. 51चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. पहिलाच बॉल यावेळेस मात्र अक्षय ऑन द मार्क. धावसंख्येचा श्री गणेशा होईल. पहिली रन. दोन्ही मॅच मध्ये आपण पाहिलं ना, कैरे संघाचा सुपरस्टार अतुल झटपट बाद झाल्यानंतर सुद्धा चांगल्या धावा मॅनेज केल्यात. म्हणजे मोठा खेळाडू जरी बाद झाला असेल तरीही कोणतीही तमा न बाळगता, दुःख पकडून न राहता, मी तर म्हणेन ज्या पद्धतीनं आज जो खेळ केलाय ना कैरे संघानं तो कमालीचाच आहे. 50 धावा ठोकल्यात आणि 50 धावा एक मोठं टार्गेट आहे या स्पर्धेमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आला. एक अतिरिक्त रन. मिस्टर ढीके द्वारकानाथ चोरगे सर आहेत पेलवलीचे. त्यानंतर स्क्वेअरलिंग अंपायर दीपकजी पाटील सर आहेत पालीचे. मोठा एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे. त्यानंतर आमचे संजयजी देसले साहेब असतील. इन ऍक्शन पाहायला मिळतील आता. प्रतीक मोरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे शॉर्टबा बॅट खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. शॉर्ट मिड विकेटला होता. थोडासा वाईडिश मिडऑन पर्यंत अंतर कापलं आणि चांगला थ्रो सुद्धा आला होता. सिंगल. दोनही फलंदाजांनी अकाउंट ओपन केले. धावसंख्येचा श्री गणेशा केलाय. 1-1 धाव आहे टीमची टोटल 2 वर. मोठं टार्गेट आहे. 51 धावा चेस करायच्या आहेत आणि अक्षयला खेळावं लागेल या मॅच मध्ये.
एज लागली होती आणि बॉल शॉट फाईनली क्षेत्ररक्षकाच्या हाताला चाटून लॉंग स्टॉप आला होता, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र चांगला स्टॉप. ओ इकडे आणखीन धोका होता, यष्टीरक्षकाला गॅदर करता आला नाही. यावेळेस मात्र थ्रो सुद्धा चांगला होता, सापडला असता इकडे फलंदाज हितेश पाटील. महत्वाची विकेट मिळाली असती. सुरुवातीलाच आपण पाहिलं पहिल्यांदा झेल, त्यानंतर रनआउट, एकाच चेंडूवर दोनदा संधी सोडण्यात आली कैरे संघाकडून. धावसंख्या 6 वर. गोलंदाज प्रतीक पुन्हा एकदा सज्ज होईल. ऑन साइडला वळवलाय, स्क्वेअरलेकडे बॉल जात असताना क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, त्यामुळे सिंगल मिळेल. एक धाव. ही संधी आहे आणि इकडे मात्र झेल कॅरी झालाय. पहिला धक्का लागेल तो टीम पारगावला. तर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य विकासजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचा मी मनाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. खरं तर ज्यांच्या माध्यमातून सुंदर असं मैदान आम्हाला उपलब्ध करून देण्यात आलंय, विकासजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना, त्याचप्रमाणे रोहितजी मोरे साहेब ज्यांच्या माध्यमातून खरं तर हे मैदान उपलब्ध करून देण्यात आलंय. आणि त्याचमुळे एक मोठी स्पर्धा खरं तर या ठिकाणी भरवण्याचं भाग्य लाभलं आम्हाला. तर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य विकासजी मोरे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय आपण सन्मानानं या व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. सुस्वागतम. चांगला बॉल यावेळेस मात्र डॉट बॉल. दिवता चेंडूची सांगता. 7 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि एक गडी बाद 7 अशी सुरुवात. त्यामुळे येणाऱ्या 18 बॉलमध्ये 44 धावांची गरज आहे. 44 रिक्वायर्ड नाव. 14 14.5 सरासरी असेल हा सामना जिंकण्यासाठी. चला स्पीडअप करत राहा टीम कैरे. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. जास्त एकत्रित येऊ नका प्लीज, कारण खूप वाजलेत. अजून आम्हाला फ्रेश लॉट कव्हर करायचा आहे. यानंतर चिर्ले संघानं नाणेफेकीचा कौल जिंकाय. चिर्ले संघ आपण सुद्धा सगळे एकत्रित या. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. अर्जुन बैलाचे मालक विशालजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे आपण मंचावर या. आपलं सुद्धा हार्दिक असं स्वागत आहे. त्याचप्रमाणे नुकतंच ज्यांचं आगमन झालंय रामचंद्रजी मालकर साहेब, आमचे अप्पा शेठ बागीत साहेब, जे सुनील शेठ बागीत साहेब, त्यांची सुद्धा खूप चांगली स्पर्धा जुलीच्या मैदानावर आम्हाला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे हरिचंद्रजी बोईर साहेब आणि आमचे मित्र रवी शेठ दुर्गे साहेब, सर्वांचं सुद्धा मी मनाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि पहिलाच बॉल यावेळेस मात्र थोडासा खाली राहिला. वेगानं बॉल स्विंग होत असताना बाहेर निघतोय. डॉट बॉल. प्रयत्न केला जातोय हितेश पाटील कडून, परंतु हितेशला सुद्धा एक चांगली इनिंग सजवावी लागेल या ठिकाणी. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. स्पीडअप करत राहा टीम कैरे. तुम्हाला 11 वाजल्यानंतर घरी जायचं आहे. आम्हाला मॅचेस खेळवायचे आहेत. राठोडचा हा बॉल फुल टॉस होता. समोर प्लेस केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 रन मिळेल. सिंगलला फारसं काही बिघडणार नाहीये.
कैरे संघाचं. हा सामना जिंकायचा असेल पारगावला तर मात्र चौकार षटकारांची आतषबाजी आता मात्र करावी लागेल. पेटून उठावं लागेल ते पारगाव संघाला आणि तेच कौशल्य दाखवावं लागेल फलंदाजांना. आपली कसब दाखवावी लागेल, आपली गुणवत्ता दाखवावी लागेल, तरच कुठेतरी या 51चा पाठलाग होऊ शकेल. अन्यथा या मैदानावर अनेक सामने आपण पाहिले असतील 40 आणि 50च्या पटीमधल्या धावा बऱ्याच वेळेला डिफेंड झाल्या त्या मैदानावर. त्यामुळे लक्ष सोपं नाहीये. 51 धावांचं चांगला ड्राईव्ह आहे. ऑफ ड्राईव्ह केलंय लॉंग ऑफला, सिंगल मिळाली. राकेशजी कादारे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. सचिनजी देसले साहेब सुद्धा या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. चला स्पीडअप करत राहा. 9 धावा धावफल कव्हर आहेत. अजूनही 15 बॉलमध्ये 42 धावांची गरज आहे. सोडून दिला हा बॉल, परंतु यष्टांच्या पाठीमागे मात्र उत्तम कार्य आहे. एवढा वेगवान चेंडू होता, बाहेर सुद्धा होता, परंतु यष्टीरक्षक प्रतीक मोरेनं काय चेंडू स्टॉप केलाय. अन्यथा तिथून न निघाला असताना तर पाठीमागच्या दोनही फिल्डर्सना भेटला सुद्धा नसता. हा चेंडू एवढ्या वेगानं सीमा रेषेच्या दिशेने गेला असता. चांगलं यष्टीरक्षण. 1 रन मिळाली अतिरिक्त स्वरूपामध्ये. टीमची टोटल 10 वर. मिस झाला होता, परंतु चांगलं बॅकअप या ठिकाणी. बॉल टप्पा पडल्यानंतर बाउन्स पाहायला मिळाला खेळपट्टीमध्ये, परंतु काय वर्क पाठीमागे. शॉर्ट फाइनलिंगचा क्षेत्ररक्षक पटकन अगदी समोर आला आणि त्यानं मात्र हा चेंडू अडवलाय. आणखीन एक डॉट बॉल येत असताना पाठीमागचे दोनही चेंडूंवर एक्स्ट्राज मध्ये धावा मिळू शकल्या असत्या, परंतु क्षेत्ररक्षण कमालीचं झालंय. यावेळेचा हा चेंडू चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. फिंगर रोल केले होते राठोडनं आणि इकडे मात्र धीम्या गतीनं टाकलेला बॉलचा अंदाज आला नाही हितेशला. डॉट बॉल. तर सन्माननीय विकासजी मोरे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होत असताना ग्रुप ग्रामपंचायत पैलोळी बारदूरचे सदस्य ज्यांच्या माध्यमातून हे क्रीडांगण आपल्याला उपलब्ध करून देण्यात आले, त्या आदरणीय विकासजी मोरे साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. आणि इकडे मात्र अवांतरच्या स्वरूपामध्ये या 5 धावा मिळतील. व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये आलेल्या 5 धावा थोडंसं बळ वाढवतील टीम पारगावचं. प्रोप्रायटर राकेशजी कतारे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. व्हॉट अ शॉट. वरतून उडवला यावेळेस बॉलला. इथेच्या बॅट मधून येतोय हा दमदार षटकार. एकदा मॅच मध्ये परतत असताना टीम पारगाव 21 धावा धावफलकावर. 12 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे. टीम मीटिंग कॉल करण्यात आले, परंतु सभा घेऊ नका कैरे टीम, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. चला सभा अंपायर सभा उद्ध्वस्त करून टाका. तर सर्वच मान्यवरांचा आम्ही मनाच्या अंतकडापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. राजेंद्रजी लोंढे साहेब, विजयजी लवटे साहेब, मनीषजी कनोदिया, नईमजी सय्यद, आपण आलात. आपल्या सर्वांचा आम्ही मनाच्या अंतकडापासून आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आमच्या महिला शक्ती सौभाग्यवती सुलभा मॅडम असतील, भारती मॅडम असतील, मोहिनी मॅडम असतील, सर्वांचं मनाच्या अंतकडापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल जाणता राज्य चषकाच्या सगळ्याच आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार. तर 2 ओव्हर्समध्ये 30 धावा करायच्या. 30 रिक्वायर्ड, नाव रिमेनिंग 12 असं इक्वेशन या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.
आणि लढतोय सध्याच्या घडीला हितेश पाटील आणि विघ्नेश पाटील ही जोडी टीम पारगाव कडून तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर पंकज ओमळे तयार. लेफ्ट आर्म राऊंड विकेट ना भव्य स्वागत भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून केसलेला एक दमदार फटका विघ्नेश पाटीलच्या बॅट मधून येतोय हा बुलंदी षटकार. मैदानामध्ये गेल्यानंतर एक काळ गाजवलाय त्याचप्रमाणे विकाजी बोरे साहेब जितेंद्रजी बताले इन ऍक्शन पाहायला मिळतील. भरतजी शेके टॉपेज लागले बॉल हवेत यष्टीरक्षक चूक करतोय दैव देत आणि कर्म नेत सोप एजान टेकन विकेट डाऊन धक्का क्रमांक 2 यावेळेस परतावा लागेल हितेशला पारगाव टीमला लागलेला हा दुसरा झटका.
आणि विश्वजित मात्रेचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. कमाल क्रिकेट खेळतोय सध्याच्या घडीला. प्रेशर आहे, दबाव आहे गोलंदाजावर सुद्धा. 7 बॉल आणि 16 धाबांची गरज आहे. 16 रिक्वायर्ड, रिमेनिंग 7 असं इक्वेशन. हा चेंडू फार महत्वाचा आहे. विघ्नेश पाटीलच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिले तर 2 षटकार आलेत. 5 बॉलमध्ये 14 धाबांचं योगदान त्यानं दिलंय. 7 बॉलमध्ये 16 धाबा करायच्या आहेत. पंकज होमळे मिस केला यावेळेस मात्र हा बॉल. विघ्नेश पाटीलला टप्पा पडल्यानंतर बॉल बराच खाली राहिला होता. सबमरीन डिरवली पाहायला मिळाली. डॉट बॉल. 35 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. पस्तीस वर 2. शेवटचे 6 बॉल आणि 16 धाबांची गरज आहे. विघ्नेशनं जर हा सामना जिंकवला तर विश्वजित मात्रे, अभ्या दापोली यांच्याकडून तब्बल 15,000 रुपयांचं पारितोषिक आहे. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र थोडासा अवे फ्रॉम द बॉडी होता. आउटसाइड ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येत असताना एक अतिरिक्त रन. सहा बॉल आणि 15 धाबांची गरज. 15 रिक्वायर्ड नाव. रॉयल यावेळेस मात्र बल्स ऑफ झाली होती आणि त्याचमुळे पुन्हा एकदा डेड बॉलचा इशारा आलाय पंचांचा. हे बऱ्याच वेळेला घडलंय आज. अंपायर्स एकदा चेक करून घ्या प्लीज. आज बऱ्याच वेळेला बेल्स पडते. फिरून खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र हेच हवं होतं. ते पारगावला कारण स्ट्राईक हवी होती आणि ती मात्र मिळाले. विघ्नेश यावेळेस स्ट्राईक एंडला येतोय. पंचांकडे पाहतात खरं तर 1 रन तर मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर ही धाव नोंदवली जाईल. आता मात्र शेवटचे 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 5 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. 14 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 5 असं इक्वेशन या मॅच मध्ये. प्रज्योतजी पाटील आमचे समालोचक, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल आजच्या रात्रीमध्ये. यस अंपायर. तिसऱ्या पंचांची मागणी केली. खरं तर गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आला आय थिंक. तर चला चेक करूया आपण. लाईव्ह या आपण. लाईव्ह शैली त्याची तपासा. संजयजी या आपण. तर चेक केलं जाईल लाईव्हवर. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. गोलंदाज रॉयल पुन्हा एकदा सज्ज होतोय. 5 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. ओव्हर द विकेट. चेंज ऑफ पेस. धीम्या गतीनं टाकला होता बॉल, परंतु थोडासा ऑफ स्टंप लाईन, वाईड लाईन पेक्षा थोडासा बाहेरून चला आणि पंचांनी मात्र अतिरिक्त असल्याचा निर्वाळा दिलाय. 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 38 नाव. 38 धावा धाव फलकावर. शेवटचे 5 बॉल 13 धावांची गरज आहे. विघ्नेश पाटीलनं हा सामना जिंकवला तर तब्बल 15,000 रुपयांचं पारितोषिक आहे. विश्वजित मात्रे त्यांचे बंधूच आहेत खरं तर. ओ यावेळेस मात्र हेलिकॉप्टर लँड होतोय डाऊन द ग्राउंड. स्ट्रेट ड्राईव्ह साइड स्क्रीनच्या वरतून विघ्नेश पाटीलच्या बॅटमधून येतोय हा तिसरा षटकार.
44 धावा धावफलकावर 4 बॉल आणि आता फक्त 7 राहिल्यात. रोहितजी पाटील कैरे यांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. रोहितजी पाटील कैरे आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या मंचावर. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. आता फक्त विघ्नेशच्या भाषेमध्ये सांगायचं झालं एका फटक्याचं काम. 7 बॉल मध्ये 20 धावांचं योगदान दिलंय. सामना फसला होता परंतु एक कोडं सोडवलंय थोडस. विघ्नेश पाटीलनं तब्बल 15,000 रुपयांचं पारितोषिक या सामना जिंकवला. तर विश्वजित मात्रे आभ्या रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील एक धुरंधर फलंदाज दापोलीच्या माध्यमातून शॉट ऑफ लेन ती यावेळेस मात्र पूल केलाय. प्रॉपर कनेक्शन नाहीये. पहिली धाव वेगानं, दुसऱ्याचा प्रयत्न धोकादायक होऊ शकला असता. बाल बचावलाय. थ्रो कनेक्ट जरी झाला असताना यष्टीरक्षकाला तरी सुद्धा विघ्नेश वेल शॉट होता, बराच मागे होता, अर्ध्या जवळ खेळपट्टीवर होता. थोडी घाई नडली. ही विकेट कदाचित मी तर म्हणेन कैरे संघाला या मॅच मध्ये स्ट्रॉंग पोझिशन मध्ये घेऊन आली असती. या 2 धावा मिळतील. टीमची टोटल 46 वर. शेवटचे 3 बॉल आणि 5 धाबांची आवश्यकता. चित्त थरारक सामना पाहायला मिळतोय. 40+ क्रिकेटचा थरार सुरू होण्याच्या अगोदर सर्वांचं लक्ष मात्र सध्याच्या घडीला या मॅच कडे लागलंय. एका बाजूला कैरे आणि दुसऱ्या बाजूला टीम पारगाव. दोघांमध्ये सुरू असणारे युद्ध. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. यावेळेस इनसाइड एज चायनीज कट घेऊन बॉल शॉर्ट फाईन लेगला. कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा कमबॅक करत असताना मॅच मध्ये कैरे टीम. शेवटचे 2 बॉल 5 धावांची गरज आहे. अख्ख्या पारगावची नजर विघ्नेश पाटीलवर असेल परंतु संपूर्ण रासायनिक परिसर रॉयल कडे आता मात्र नजर ठेवून असेल. शेवटच्या 2 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. चित्त थरारक सामना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची उत्कंठा आता मात्र वाढत चालले. कैरे की पारगाव थोड्याशा पैजा आता मात्र प्रेक्षकांमध्ये लागलेले असतील आणि सगळेच जण मात्र या मॅच कडे एकटक पाहत बसलेत. रॉयल आणि त्याच्या समोर विघ्नेश. चांगला बॉल होता. फुल लेंथ प्लेस केला ऑन साइडला. पहिली धाव घेतले जोरात. दुसऱ्याचा प्रयत्न होईल आणि या 2 धावा. मॅचचा रिझल्ट शेवटच्या बॉलवर. लास्ट बॉल थ्रिल. श्वास रोखून धरणारा क्षण मात्र आता आलाय. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. या 3 धावा पळून पूर्ण करणं हे फार कठीण नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळेच विघ्नेश पाटील एखादी बाउंड्री शोधण्याचा प्रयत्न करेल. शेवटचा 1 बॉल 3 धावांची गरज आहे. चित्त थरारक सामना. पाण्याची मागणी करण्यात आले. थोडासा पॉज जरूर पाहायला मिळेल. त्यामुळं इकडे थोडीशी लिंक जरूर तुटेल प्रेक्षकांची सुद्धा परंतु अजिबात हालू नका. समर्थ लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून अनेक क्रीडा रसिक जोडले गेलेत. करत्या मॅचचा आनंद घेत असताना सगळ्याच आमच्या ऑनलाईन क्रीडा रसिकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून मोठ्या संख्येनं क्रीडांगणावर सुद्धा आज गर्दी पाहायला मिळते. या सगळ्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. जाणता राजा चषक वारदोलीची नाईट स्पर्धा परंतु प्रेक्षकांनी मात्र दिलेली मनमुराद दाद सगळ्यांचं हार्दिक असं आभार सुद्धा मानले पाहिजेत. आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या बॉलसाठी. 1 बॉल 3 धावांची गरज आहे. हृदयाचे ठोके उसेन बोल्ट पेक्षा जास्त वेगाने पळू लागलेत. ओ डॉट बॉल. सामना जिंकवलाय रॉयलचा. रॉयल परफॉर्मन्स आणि विघ्नेशची नाराजी. 1 चेंडू आणि 3 धावांचा सामना मात्र जिंकलाय तो कैरे टीम ना. वेल प्लेड बॉयज. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम कैरे. हार्ड लक विघ्नेश. हार्ड लक पारगाव टीम. चला चिरले आणि वारदोली आपण मैदानाचा ताबा घ्या. यानंतर आपण वळणार आहोत या मुख्य व्यासपीठाकडे ज्या ठिकाणी पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं जाईल.
या मंचावर उपस्थित आहेत आमचे सन्माननीय पाहुणे अप्पाशेठ बागीत साहेब, ज्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी विनंती करतोय हेमंतजी तांडेल यांना की आपण आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. अप्पाशेठ बागीत साहेब, त्याचप्रमाणे सुनील शेठ बागीत साहेब आहेत, आमचे रामचंद्रजी मालकर साहेब, हरिचंद्रजी भोईर साहेब आणि रवींद्रजी दुर्गे साहेब. सर्वांना विनंती आहे आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. रजतने 24 धावा काढल्या पण याला बॉलरला देऊ ना तर 1 बॉल 2 जिंकवले रॉयल. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अप्पाशेठ बागीत, सुनील शेठ बागीत, रवींद्रजी दुर्गे, रामचंद्रजी मालकर साहेब, हरिचंद्रजी भोईर साहेब, सर्व मान्यवरांचा आम्ही मनाच्या अंतर्गणापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. फिल्डिंग लावून घ्या चिर्ले टीम, फिल्डिंग लावून घ्या. नरेजी पाटील आपण मंचावर या. मातोश्री फिटनेसची खरं तर आपण पाहतो प्रोप्रायटर महेशजी पाटील बेलवली यांच्याकडनं खरं तर काही टीमला शुभेच्छा आल्या. तुमचं देखील आम्ही सरसे स्वागत करतो. खरं तर आपण पाहतोय ऋषी भोईर भिंगारवाडी यांच्याकडनं देखील काही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. टॉप 10 मध्ये खरं तर आपण पाहतोय दाखल होणारा संघ आपण पाहतोय कैरे संघ. राकेशजी कतारे साहेबांना विनंती करू या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील आम्ही सरसे स्वागत करतो. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार मात्र जाईल. 24 धावांची खेळी सॅक करणारा रजत ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीर या पुरस्कारानं त्यालाच आपण सन्मानित करूया. तर 40+ थरार तुम्हाला पाहायला मिळेल. इन ऍक्शन घरच्या मैदानावर खेळण्यासाठी सज्ज असतील टीम वारदोली. राकेशजी कतारे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम. तर नक्कीच मुख्य व्यासपीठावरती ते स्वागत केलं जाईल. सुनील शेठ बागीत यांना विनंती करतो या. रवी